पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उमेश सारखी उद्धट वागली बयो सासरी आल्यावर तर नाही हो चालायचे। तशी उमा गेलीये सुभद्रा ताईंच्याच वळणावर। पण बयोने राधे सारखे वागावे म्हणजे झाले। नाहीतर उमेमुळे परचुऱ्यांच्या मुली उर्मट असा बभरा झालाच आहे। त्यावर शिक्कामोर्तब होईल। पुरे झाले। काय बोलतेस हे? सत्य तेच बोलतेय मी। खोदे अगो, देवाच्या दारी आली आहेस, इथे तरी उणी धुणी काढू नकोस। तू जा बघू, जा आणि दर्शन घे, जा इथून। क्षमा करा हो। अहो तिचे बोलणे मनास नका लावून घेऊ। तिचा स्वभाव ठाऊक आहे ना तुम्हास। तसे तिच्या मनात काही नसते, परंतु असो, मी सुद्धा दर्शन घेऊन निघते। आणि बयो, बेसनाचे लाडू शिकायचे आहेत ना? ये हो घरी नक्की। हो, येताय ना? येते। हाड म्हणून नाही त्या गोधेच्या जिभेस आपलाच उद्धार करून गेली। अगदी बरोबर। चांगलं ठणकावून बोलणार होते, पण बयो जायची ना उद्या तिथे नांदायला, म्हणून म्हटले नको। असो, चला आता घरी, बरीच कामे पडलीत। चला। मला तुझ्याकडे बघून फार बरे वाटते आहे। तू आनंदात दिसतेस। हो, ते आलेत ना। आधी ओळखलंच नाही बघ मी त्यांना। रंगरूप अगदी पालटले त्यांचे। ही सगळी आमच्या होणाऱ्या आहोंची आणि पटवर्धन काकांची किमया। पण उमाते, तुम्ही खरंच पळून जाणार आहात? हो। पण माझ्या लग्नापर्यंत नाही का थांबता येणार? प्रयत्न करेन ग, पण आम्हाला संधी मिळाल्यावर नाही थांबता येणार। आता घरच्यांनी ओळखले नाही हे ठीक आहे, पण हे सारे किती धोक्याचे कळते ना तुला। त्यामुळे जितक्या लवकर निघून जाता येईल तितके चांगले। मरणाच्या दारातून दोनदा परत आले। आता उमाते, असे अभद्र नको बोलूस। फक्त नंतर तू मला कधी भेटशील या कल्पनेने उदास झाले होते मी। अगं भेटेन ना, नक्की भेटेन। आम्ही बहुतेक इथून पळून पुण्यालाच जाऊ। सदाशिव घेऊन येईल तुला पुण्याला। बयो, तुझा होणारा नवरा खूप चांगला आहे। लोकांसाठी जीव तुटतो त्याचा। अगं तोच आम्हाला मदत करतोय। हो ना, आम्हा दोघांनाही वाटते साऱ्या जगाने आनंदी व्हावे। दादा, अरे हे काय, तू आत्ता एवढा निवांत कसा? अरे घटका भराचे स्वातंत्र्य अनुभवतोय। जोग आणि चंदाताई बाहेर गेलेत, उमा देवळात गेली, घरी तुर्तास मी एकटाच आहे। पण चंदा काकू अशा सोडणार नाहीत तुला, तुझ्या गळ्यात कामे घालूनच गेले असतील। होय तर, पण ती करेन थोड्या वेळाने। रोजचे पदार्थ उमा करून गेली भरावर।
आता खास पदार्थ जे उमाला येत नाहीत ते बाकी आहेत. खरोखर बायकांच्या भूमिकेत गेल्यावर त्यांचे त्रासही कळले आणि महत्वही. स्त्रियांना देवी नाही तर दासी करून ठेवतो आपण, परंतु ती आपली सहधर्मचारिणी असते हे विसरतो. तिला स्वयंपाकघर आणि लेकरे बाळे यात जखडून ठेवतो. लहान वयाच्या मुलीशी लग्न करणे हे तर मोठेच पाप. मीही तेच करणार आहे का? ती वयात येते न येते तोच तिच्यावर पाठोपाठ बाळंतपणे लादली जातात. तिच्या प्रकृतीची माती आणि अशक्त मुलांना जन्म, अशा चक्रात तिचे मातेरे होते. उमेचा झाला तसे जरट कुमारी विवाह तर सरास केले जाते. उमेश घेऊन इकडून कधी नेतोय असे झाले मला. कामाचे डोंगर माझी वाट बघतायत आणि मी ते स्वयंपाक करत बसलोय. बरे, मी जातो आता, नाहीतर बाहेर गेलेली मंडळी परत आली आणि आपण गोष्टी करत बसलेले दिसलो तर मोठाच गहजब व्हायचा. येतो. ये. आणि तुम्ही जा आता. हो. अगं देवळात जायच्या गडबडीत गोडाची खीर करायची राहून गेलीये. अगं उमा ते मी येऊ का तुझ्या घरी? मी सुभद्रा आजीकडून दुधीची खीर शिकून घेतलीये. बाळकृष्ण दादाला शिकवता यावी म्हणूनच. अगं मग विचारतेस काय? चल. जागे केले आहेस तू मला बाळदादा. बयोशी लग्न करण्यात चूक होते आहे माझी. काय रे सदाशिवा, लपून छपून काय चाललंय तुझे? कुठे काय? तुला काय वाटले कोणीच पाहत नाहीये तुझा कारभार? अगं काकू, हे बघ, काल रात्री मी स्वतः पाहिले तुला, त्या उमेला आणि जोगांच्या आचार्याला बारकूच्या खोली बाहेर कसल्या गोष्टी करत होतात गुलुगुलू. मी काय विचारतेय, काय चाललंय? आणि ती उमा काय करत असते तुमच्यात? रात्रीच्या वेळी ती बाहेर कशी आली आणि त्या आचार्यासोबत निघून गेली? सदाशिवा काय चाललंय? हे बघ, मी अजूनही कोणालाही काहीही बोललेले नाहीये, तेव्हा मुकाटाने खरे सांग. मामांजींपर्यंत गोष्ट गेली तर उभा सोलून काढतील तुला. काय चाललाय हा प्रकार? आता का दातखिळी बसली तुझी? सदा भाऊ मी येईलय हो. अरे बारकू काका तू बरे हयच गावलात ते. मावशी बाईन बघा तुमका काय काय खाऊक दिल्यांता. वा 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 वा. मावशी येते ना लग्नाला? आता ती येऊची नाही, 9वा बाळणपण आहे ना तिचा. पण लग्नानंतर तुमका बोलायले नव तडे. बरे. अहो तुमच्या लग्नासाठी लुगडी पण पाठवल्यानी. वा 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 वा. थांबा बघा. नको नको, मला नको दाखवू. गोदा काकूसाठी काय आणलंय की नाही? पाठवल्यानी तर त्यांच्यासाठी खास नारायण पेटी लुगडा पाठवल्यानी. अरे वा. अरे मग दाखव, गोदा काकूला दाखव. मी आलो सर. होय हो. तू नवीन लुगडी माझ्यासाठी पण आणलीत का? होय. वा 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 बारकू, स्वारी आली वाटते. काय म्हणतायत मग सदाशिवाच्या मावशीबाई? मावशीबाई एकदम ठीक आहे. त्यांचा तर थोरला चिडू, काय नाव तिचा? थोरली रूपवान कन्यका प्रभा. हा, अहो आठवण काढी होती तुमची. हो ना. अरे काढणारच ती, काढणारच. माझ्या करता तिच्याशीच नव्हती का लग्नाची बोलणी झाली? हो मग पण ते हुकले आणि हे गळ्यात पडले. काय म्हणाला? गुणाची काय म्हणालात? नाही गो गोदे. मी गळ्यात पडले? नाही नाही, मी गुणाची गळ्यात गो माझी पडले? राणी ग. हा? नको काय नको म्हणाला? गोदे. अहो काय? अहो 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 तुम्ही कशाला करताय? आणा मी करते. आलात तुम्ही? हो. काय झालंय? अहो खीर करायची आहे ना. खूप वेळ विचार केला पण काही सुचत नाही. त्या चंदाताई आल्या तर पंचायत व्हायची. काय कशाला हसताय? अरे दादा, त्याच्यासाठीच आले आहे ना मी इकडे. अरे मी सुभद्रा आजीकडून खास तुझ्यासाठी दुधाची खीर शिकवून आले. खरेच? हो. मग सारी मंडळी यायच्या आधी करूयात आपण खीर. जोग, चंदाताई, त्र्यंबक काका आणि कावेरी काकू पटवर्धनांकडे गेलेत.
बयो सदाशिवचे लग्न गणपती मंदिरात करायचे आहे ना, त्याबद्दल बोलायला. घटकाभरात येतील त्याआधी तू खीर करून पसारो बयो. काय गो, काय गरज होती? काय गरज होती त्या राधेस वेडेवाकडे बोलण्याची? देवदर्शनास गेलो होतो ना आपण, तिकडे तरी आवरायचे तुझे तोंड. घ्या, मलाच बोला. जाचे करावयास जावे भले, तो म्हणतो माझेच खरे. आणि काय वाकडं तिकडे बोलले हो मी? सत्य तेच बोलले ना. एरवी मोठा हरिश्चंद्राचा अवतार असल्यासारखे फिरत असता आणि त्या उमेला वावडूक वागण्याविषयी बोलायला गेले तर मलाच नावे ठेवता. अगो, उमेच्या आणि आपल्या घरची परिस्थिती एक आहे का? तिचा कसा छळ सुरू आहे ठाऊक आहे ना तूस? ती चंदा काही साधी सुधी बाई नव्हे. गरम चिमट्याने चटका देण्या इतपत मजल गेली आहे तिची. म्हणून त्या आचार्याचा हात धरे. अगो, तुझ्या जिभेस काही हाड? उगाच पराचा कावळा करू नकोस. आणि त्या राधेस एवढ्यासाठी ऐकवलेस कारण ती बिचारी उलट उत्तरे करणार नाही. तूच हे तू चांगले ठाऊक आहे. त्या सुभद्रा वहिनींना बोलून दाखव, त्या डोक्यात दगडच घालतील तुझ्या. ती दगड घालेपर्यंत तसं काही मी बघतच बसणार आहे. तिचे हात मुळापासून उखडून नाही का टाकणार मी. अगो, पण त्या राधेस विनाकारण ऐकवण्याची गरजच काय होती म्हणते मी. विनाकारण नाही जाऊ बाई. लग्नानंतर बयोने उमेप्रमाणे बेताल वागलेले चालणार नाही हे सांगत होते मी. काय चुकले माझे? काय चुकले म्हणजे? अगदी चुकले तुझे. उमेच्या वागण्यास कारणे आहेत. बयो का वागेल उमेसारखे? आज सुद्धा पाहिलेस ना, मोदक घेऊन आली तेव्हा कसे नम्रपणे वागत होती. उगाच आपले बोलायचे म्हणून बोलायचे. मला जे वाटले ते मी बोलले. ह्या पुढे तोलून बोलायचे. घरामध्ये लग्न आहे. मला घरातले वातावरण अत्यंत आनंदी हवे सांगून ठेवते. तुमच्या या ओरडण्यामुळे घरचे वातावरण अगदी आनंदीच होणार आहे. गप्पा बैस. तिकडच्या लोकांस वावगे बोलायचे नाही. मी खपवून घ्यायची नाही. काय कराल तुम्ही? काय कराल? मी मला जे हवे तेच बोलणार. असे? मग थांब, मामांजींसमोरच उभी करते तू. मला मामांजीची भीती घालता? होय. मला? होय. गोदेला? मामांजी, कुणी मारला पेला? किती मार खायचा एखाद्याला? गोदे स्वतःच्या नवऱ्याला मारतेस? बयो, बरे झाले तू आज खीर करायला आलीस. एक नवीन पदार्थ शिकायला मिळाला आणि वेळ कसा गेला काही कळलेच नाही. दमायला झाले अगदी. भुकेने पोटामध्ये खड्डा पडला. आल्या वाटते काकू. मी पळते. आपली खीर तर झाली आहे आणि आपली खीर छानच झाली असणार. हो तर प्रश्नच नाही. तू इतक्या प्रेमाने केली आहेस ना. भार प्रदर्शन नंतर त्या धरतील तिला आणि चोप देतील. बयो तू जा पळ. इकडून नको, इकडून जा परसदारात. उमा तूही जा पळ. मी का? मी नाही घाबरत कोणाला. अगो बाई, कसल्या एवढ्या गप्पा चालल्यात? आणि काय रे, तू इथे गप्पा मारायला आलायस की स्वयंपाक करायला? सांगितलेले सगळे केलेच की नाही? हो. अगो उमे, काय म्हणावे तुला? अगो, परक्या पुरुषासमोर असे उभे राहू नये. काही लाज आहे की नाही? तुम्हालाही परकाच आहे ना तो. मग तुम्ही कशा त्याच्या समोर उभ्या? तुम्हाला आणि मला वेगळा न्याय का? बाई, एक शब्द खाली पडू देत नाहीस. कशी देशील? शेवटी सुभद्रेचीच लेक ना. प्रत्येक प्रश्नाला उलट उत्तर, प्रत्येक प्रश्नाला उलट उत्तर. तुमचे वागणे जसे सुलटच आहे ना. फार बोललीस हो उमे. अगो काय तै अटक रे तुम्हा दोघींचा. अरे एकाने तरी नमते घ्या ना. अरे दया करा माझ्यावर. वा, छान न्याय आहे हो तुझा. मी नमते घ्यायचे तेही या कार्टी पुढे जमणार नाही. आणि काय रे, या घरात सासूर वाशीन कोण? ही का मी? या घरात मान खाली घालून कोणी राहायचे? ही नाही का मी? हात जोडतो माझी आई. जा तुझे आवरायला घे. मला स्वयंपाकाची तयारी बघू दे, नाहीतर चक्कर येऊन पडेन मी भुकेने. काय रे बुवा, झाला का स्वयंपाक? हो, अगदी चविष्ट झालाय. अरे वा वा वा, छान छान. चल चल पाने वाढायला घे. हो. उमे चल आपण जेवायलाच बसू. ये ये. अहो, तुम्हाला माहितीये का,
आत्ताच मी उमा आत्याला आणि बाळा दादाला दुधीची खीर करून दिली. चंदा काकूनी सांगितली होती ना, म्हणून. खीर झाल्यावर मला इतका आनंद झाला की काय झाले तुम्हाला? चेहरा असा का झालाय? आणि तुम्ही इथे का बसलात? तेच तर ठाऊक नाही की मी इथे का बसलो आहे. आयुष्यात काय करावे हेच उमगत नाहीये मला. म्हणजे वाटते की बाळकृष्ण दादा घरदार सोडून देशासाठी किती काम करतो आहे. त्याच्या मनी अखंड तेच विचार असतात. उमाला देखील तो पुण्यास घेऊन जाणार आहे. ज्योतिराव किंवा अन्य मंडळींबरोबर काम करणार आहे. आधी त्याने जीवावर उदार होऊन क्रांतीचा झेंडा हाती घेतला. प्रसंगी शिपायांशी 2 हात केले आणि आता तो मवाळांच्या पद्धतीने काम करणार आहे. याला म्हणतात आयुष्याचे सार्थक. जे मनाने सांगितले ते केले आहे त्याने. पण त्याला आपल्या लोकांचा वचक नसल्यामुळे तो ज्योतिबा, टिळक, आगरकर यांचे भाषण ऐकू शकतो. त्याने आवाहन केले तर तो प्रतिसाद देऊ शकतो. कारण तो बंधनास जखडलेला नाही. मनाचे ऐकावयास मुक्त आहे. माझ्यापेक्षा वयाने 2 वर्ष मोठा असेल फक्त, पण किती काम करतोय आणि मी काय करतोय. अंधाराला घाबरतो, वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न करतो. छे छे छे, धिक्कार असो अशा जगण्याचा. खूपच त्रास होतोय तुम्हाला. हो, अडकून पडलोय असे वाटते आहे. तुमच्या बोलण्याचा अर्थ लावायला मला जरा वेळ लागेल, पण मला हे कळले की तुम्ही काहीतरी गंभीर बोलताय आणि तुम्हाला कशातून तरी सुटका करून घ्यायची आहे. पण मग आता मी काय करू, तुम्ही तरी सांगा. नीट से कळले नाही, पण मी एक सांगू शकते. आपले मन सांगते तसेच करावे. आणि तेव्हा प्रश्न विचारावा की आपण कोणाच्या तरी भल्यासाठीच करतो आहोत ना, आणि यामुळे कोणी दुखावले तर जाणार नाही ना. अहो, तुम्ही माझा त्रास आणखीनच वाढवलात. नवमतवाद विचार आमच्या घरी आवडत नाहीत आणि मी तसा वागलो तर ते दुखावले जातीलच. तेच तर आहे ना, आपले मन आणि मोठे माणसे त्यात खूप अंतर आहे. आपण मनाचे ऐकतो म्हणून बरेचदा मोठ्यांना पटत नाही. मी कित्येक वेळा ठरवले मोठ्यांचे ऐकायचे, जसे सगळ्या बायका ऐकतात तसे. पण माझे मन आपोआप त्याला हवे तसेच वागवून घेते माझ्याकडून, आणि मग मला ओढा पडतो. मलाही समजत नाही कसे वागावे. आजी खूप समजावते मला, पण मी चुकतेच. अहो नाही, तुम्ही चुकत नाहीयेत. तुमच्या मनाला जे योग्य वाटते ते करण्याचे धाडस आहे तुमच्यात. अहो, सांगते काय, धाडस वगैरे काही नाही. माझे मन मुळी वागवूनच घेते माझ्याकडून तसे. तो मनाचा जोर इतका मोठा असतो की त्यासमोर माझे काही चालतच नाही. तुम्ही तुमच्या मनाचे ऐकता आणि बाळकृष्ण दादा त्याच्या मनाचे ऐकतो. कमी पडतो तो मीच कमी पडतोय. अहो अहो थांबा. अहो, बोलणं अर्धेच टाकून गेले. लग्न करून या घरात आले, तरुण होते, तुमचेही लग्न ठरले होते, तरी सुद्धा ज्या दिवशी आले त्या दिवशी तुम्ही माझे
माझ्यावर बोलण्याची वेळ आणू नका, नाहीतर डोळे मिटायच्या आधी संपूर्ण पंचक्रोशीत दवंडी पिटेन मी. मग तुम्हालाच विहीर जवळ करावी लागेल.